थांबा. ओम श्री साईराम. मी प्रशांत प्रभाकर पालेकर आज आपल्याला भगवंताची, माझ्या गुरुदेवांची कृपा म्हणजे काय आणि त्यांची इच्छा म्हणजे काय याच्याविषयी थोडक्यात सांगतो. जी घटना माझ्या आयुष्यात घडली ही इंग्रजी भाषेत म्हणायचं झालं तर अनबिलिव्हेबल, ज्यावर कोणी विश्वास ठेवू नये अशी घटना घडली. परंतु या घटनेचे अनेक जण साक्षीदार आहेत आणि भगवंताची इच्छा म्हणजे काय, भगवंताच्या इच्छेने काय होतं हे सर्वांना कळावं यासाठीच हा माझा एक प्रयत्न आहे. भगवंताची कृपा तर आपल्या सगळ्यांवरच असते, पण ती कृपा म्हणजे काय हे आपण जाणून घेत नाही. प्रत्येकावर भगवंताची कृपा असते, पण आपण या ऐहिकात काय भरभराट झाली तर ती कृपा समजतो, तर असं नाही आहे. भगवंताची इच्छा म्हणजे काय यावर आज जास्ती मला बोलायचं आहे. 10 जानेवारी 2015ची ही घटना आहे, जो दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. हा दिवस नेहमीप्रमाणे उजाडला होता, पण माझ्या आयुष्यात नव्हता. सकाळी मी उठलो तेच मला फार दमल्यासारखं वाटत होतं, झोपून राहावं असं वाटत होतं, पण मला ऑफिसला जाणं क्रमप्राप्त होतं. म्हटलं शनिवारच आहे, दमलोय, ऑफिसमधून आलो की झोपूया. खरंच झोपणार होतो, पण ती काळ झोप ठरणार असती. नेहमीप्रमाणे अन्निका ओळखली आणि माझ्या ठरलेल्या टॅक्सीनी मी ऑफिसला निघालो. खूप दमल्यासारखं वाटत होतं. ऑफिसमध्ये गेलो, कामं केली. काम करताना सतत वाटत होतं की झोपावं झोपावं, झोपून राहावं. शरीर संपूर्ण जड व्हायला लागलं होतं. इतकं जड की मला 2 पावलं टाकल्यावरही वाटायला लागलं की अरे काय होतंय, घरी गेल्यावर बोलूया, हे असं काहीतरी होतंय. ठरवलं, ऑफिसमधून निघालो. आधी रिक्षा मिळाली. एक ठराविक अंतरावर रिक्षा मधून उतरलो, टॅक्सी घेतली. माझ्या घरचा पत्ता सांगितला जायचं आहे. टॅक्सीत बसलो आणि मला डोळ्यावर झापड आली. म्हणजे जवळजवळ झोपलोच मी. घराजवळ आल्यावर त्या टॅक्सीवाल्याला वाटलं हा नक्की झोपलाय की यांनी काय काहीतरी मद्यप्राशन केलंय, हा झोपलाय. तो घाबरला. त्यांनी मला असा हाताला धरून असा गदागदा हलवला आणि म्हटलं या गल्लीत घे बाबा, माझी तब्येत ठीक नाही आहे. घराकडे आलो, कसा बसा टॅक्सीतून उतरलो. वाटलं मला चक्कर येते. खाली कोणी परिचित मंडळी होतीच घराच्या जवळ, त्यांनी मला घरी आणलं. दरवाजा उघडला, आत गेलो. माझ्या मुलीने दरवाजा उघडला. माझी धाकटी मुलगी, तिचं नाव ईशा, आणि ती माझ्यासाठी पाणी आणायला आत निघाली. म्हटलं आत जाऊ नकोस, मला काहीतरी होतंय, चक्कर येते, तू बाजूला बस. मी बसलो, सोफात बसलो आणि ते असाच मागेच झालो. गाढ झोप जागल्यासारखं झालं. ती बाहेर आली आणि लगेच म्हणाली बाबा उठा उठा. मी थोडासा रिस्पॉन्स दिला, पण काय उठेना. म्हटलं मला झोप येते, चटई घाल, मी चटईवर झोपतो. तिने त्याप्रमाणे केलं, तरी मी उठेना. तिला कळलं की हे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं दिसतंय. तिने ताबडतोब माझी पत्नी आणि मोठी मुलगी जी बाहेर गेल्या होत्या त्यांना फोन लावला आणि सांगितलं बाबांना अशी काहीतरी झोप आली आहे, चक्कर आली आहे, काहीतरी होतंय. तुम्ही ताबडतोब घरी या. माझे जावई जे इंटेन्सिव्हिस्ट आहेत ते त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या ड्युटीवर होते. त्यांना कळवल्यावर त्यांनी ताबडतोब ICUची बेड बुक केली आणि ॲम्ब्युलन्स घरी पाठवली. त्या वेळात माझी पत्नी, माझी मोठी मुलगी दोघी घरी पोचल्या होत्या. त्यांच्या मागोमाग ॲम्ब्युलन्स आली. मला ॲम्ब्युलन्समध्ये घातलं आणि हॉस्पिटलच्या दिशेने सगळे गेले. आजूबाजूचे आप्तेष्ट परिवार ज्यांना ज्यांना समजलं ते सगळे घोळक्यानी अगदी कित्येक गाड्यांमध्ये बसून मागे यायला लागले. बरं, ॲम्ब्युलन्स आल्यावर माझा मावस भाऊ जो MS आहे, सर्जन आहे, त्यांनी मला सांगितलं प्रशांत आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. माझ्या कानात मोठ्याने म्हणाला जायचं ना. मी ताडकन उभा राहिलो आणि स्वतः चालत जाऊन लिफ्टमधून
खाली गेलो, स्ट्रेचरवर मीच झोपलो, कुठे डोकं करू विचारलं, झोपलो आणि ॲम्ब्युलन्समधून निघालो. हे कसं झालं हे आजही कोणालाही समजत नाही की जो माणूस गाढ झोपेत होता तो उठला आणि कसा लिफ्टमध्ये गेला, खाली गेला. भगवंताची इच्छा. हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यांनी मला ॲडमिट केलं. ताबडतोब जावयांनी जे सुपर स्पेशालिस्ट आहेत त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेलीच होती. आपल्याला बहुतेकांना माहिती असेल की हॉस्पिटलायझेशन झाल्यावर अंगात जर काही दागिने असतील ते काढतात. त्या सिस्टरनी माझ्या मुलीला सांगितलं की गळ्यातली चेन काढ यांच्या. माझ्या गळ्याला हात लावल्याबरोबर जे अंतर्मन असतं आपलं ते किती जागृत असतं बघा. मी पटकन शुद्धीत नव्हतो तरी तो चेन माझ्या हाताने पकडली. त्यांना हसायला आलं काही परिस्थितीत आणि त्यांनी सांगितलं तुमची मुलगीच काढते. मी डोळे उघडले, मुलीकडे बघितलं आणि स्वतः हातातून चेन काढली आणि तिच्या हातात दिली. पुन्हा डोळे मिटले, ते मिटलेच. ह्यावेळी माझी मुलगी, माझे जावई, माझे 2 मावस भाऊ हे सगळेजण स्पेशालिस्ट मंडळी तिथे जमलेली. हॉस्पिटलचे स्पेशालिस्ट आणि माझे दुसरे एक स्नेही तेही स्पेशालिस्ट आहे. हे सगळे जमलेले 6-6 डॉक्टर्स एका वेळी चिंताग्रस्त होऊन ट्रीटमेंट काय द्यायची या विचारत होते. सुरूही केली ट्रीटमेंट. माझी शारीरिक परिस्थिती काय होती जाणून घ्यायचं आहे. माझं ब्लड प्रेशर अत्यंत कमी झालेलं. माझ्या लिव्हरला सूज आली होती. दोन्ही किडन्या, मूत्रपिंड बंद झाली. हृदय, हार्ट काम करेन असं झालं. आणि माझे लंग्स म्हणजे माझी फुफ्फुसं पूर्णपणे निकामी झाली. आणि माझी अवस्था अशी झाली की ज्याला मेडिकल टर्ममध्ये म्हणतात रेस्पिरेटरी सिस्टीम फेल्युअर, सेप्टिक शॉक, ह्याच्यामध्ये मी गेलो. ट्रीटमेंट तर सुरू केलेली. किती वेळ गेला होता मला काही माहीत नाही आहे. सर्व डॉक्टरांचं मत असंच पडलं की भगवंताची इच्छा असेल तरच हा जगेल, नाहीतर जगणार नाही. जे माझे फार जवळचे नातेवाईक होते त्या मतावर आले आणि जे निष्णात, सगळेजण निष्णात डॉक्टर आहेत, त्यांचं मत हे पडलं. पण भगवंताची इच्छा काही वेगळी होती. मला काहीच जाणवत नव्हतं. पण हां, त्यावेळी एक गोष्ट मला जाणवायला लागली, ती म्हणजे मी म्हणजे हे शरीर नव्हे. एक हलकं पीस कसं असतं असा मला बघताय ना मी कसा आहे. आणि त्यावेळी मी जो मी माहिती होतो ते एक पिसाप्रमाणे हलका एक लांब काळा बोगदा होता. आणि त्या बोगद्यामधून मी तरंगत पुढे 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 चाललोय. किती वेळ मी असा प्रवास करत होतो मला काहीच कल्पना नाही आहे. पण मी असा हा प्रवास करत होतो. त्यावेळी मी अत्यंत आनंदात होतो. मला मी कोण माहीत नव्हतं, माझे कोण आहेत हे मला माहीत नव्हतं. पण जो आनंद, परमोच्च आनंद म्हणजे काय हा मी अनुभवत होतो. आज जर मला कोणी विचारलं तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता, तर मी सांगेन तो माझ्या सर्वात आजवरचा आयुष्यातला आनंदाचा क्षण जो मी अनुभवत होतो. फक्त एकच, आपल्याला पतंग माहिती असेल, आपण उडवलंही असेल. पतंगाला मागे कसा मांजा बांधलेला असतो ना, तसे 2 रज्जू मला मागे ओढत होते. त्याला रजत रज्जू म्हणतात. त्यांनी मला कुठेतरी बांधलेलं होतं आणि मी पुढे पुढे चाललो होतो. किती वेळ प्रवास केला मला काही कल्पना नाही. असा प्रवास अखंड चाललेला होता. आणि लांब दूरवर मला एक सुंदर, अत्यंत तेजस्वी असा सुवर्णच्या रंगाचा प्रखर असा उजेड दिसला की मी त्याच्या जवळ गेलो की त्याच्यातून बाहेर पडणार हे मला जाणवत होतं. मी त्याच्या अगदी जवळ गेलो आणि माझे गुरुदेव भगवान श्री सत्यसाई बाबा जे शिवशक्ती स्वरूप आहेत, शिवशक्ती आहेत, जे त्यावेळी देहानी नव्हते परंतु ते अजन्मा असल्यामुळे ते आहेत, ही आमची सर्वांची धारणा आहे. त्यांचा आवाज मला इतक्या जोरात आला, गेट आउट, नो वेकन्सी, गो बॅक अँड डू तपम. माझा संपूर्ण थरकाप झाला आणि त्या क्षणी
मला कळलं की मी मागे मागे यायला लागलो. एखादं वाहन जसं रिव्हर्स घेतं तसा मी मागे यायला लागलो. त्याच वेळी मी बघितलं की समोर एक कृष्ण रंगाची, अशी काळ्या रंगाची फार मोठी एक आकृती होती. त्याच्यावर परत भगवान श्री सत्यसाई बाबा ओरडले, गेट आउट, तुम्हें मालूम है ये शिव भक्त है, उसका मैं शव होने नहीं दूंगा, उसका लाइफ मैंने बढ़ाया है, उसको लेके जाना तुम्हारा काम नहीं है, उसका क्या करना है वो मैं देख लूंगा, वो वापस जा. आणि ती काळी आकृती दिसेनाशी झाली आणि मी मागे मागे यायला लागलो. मला वाटतं जवळजवळ 2 दिवस हा प्रवास चालला होता. कारण त्यानंतर माझं ब्लड प्रेशर, रक्तदाब हळूहळू वाढायला लागला. अर्थात औषधोपचार चालू होते पण त्याला रिस्पॉन्स म्हणतात तो मिळत नव्हता. तो हा 2 दिवसानंतर मिळायला लागला. हळूहळू रक्तदाब वाढायला लागला आणि मी जो तरंगत चाललो होतो तो पूर्णपणे शरीरात परत आलो. हे कशामुळे झालं तर भगवंताची इच्छा होती की मी त्यावेळी शरीर सोडून जाऊ नये. मी 5 दिवस व्हेंटिलेटरवर होतो. 5 दिवस सेप्टिक शॉक मध्ये होतो, व्हेंटिलेटरवर नव्हे. 8 दिवस व्हेंटिलेटरवर होतो, 12 दिवस ICU मध्ये होतो आणि 21 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. ते सुद्धा माझ्या घरात मुलगी जावई डॉक्टर असल्यामुळे 21 दिवसांनी मला सोडण्यात आलं. अन्यथा 1-1.5 महिना मला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं असतं. आणि भगवंताची कृपा म्हणजे काय तर माझी किडनी, लिव्हर, हार्ट हे पुन्हा पहिल्यासारखे काम करायला लागले. त्यासाठी मी कुठच्याही प्रकारची आता औषधं घेत नाही. फक्त रक्तदाबाचं औषध ते मी गेले 7 वर्ष घेत होतो, ब्लड प्रेशर म्हणतात, तीच गोळी फक्त चालू राहिली. हे सगळे अवयव माझे चालू झाले. याला काय म्हणायचं, अनबिलिव्हेबल पण खरं आहे. ज्याला डेथ बेड एक्सपिरियन्स म्हणतात, मृत्यू समीपचा अनुभव तो मी घेतला आणि मी पुन्हा परत आलो. त्याचं उत्तरही मला भगवान श्री सत्यसाई बाबांनी दिलं. मैंने ऐसा क्यों किया, त्याने विचारलं. मी सांगितलं माहित नाही. तू मेरा काम करता है, मैं तेरा काम नहीं करेगा. ते का म्हणाले मला माहित नाही. मी कोण त्यांचं काम करणारा, भगवंताचं काम मी नाही करू शकत. मी फक्त त्यांच्या मार्गावर चाललोय. ते जर काम असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठीच मला त्यांनी जिवंत ठेवलं. ही गोष्ट इथेच नाही सुरू होत, ही 10 जानेवारीला सुरू झालेली नाहीये. ही गोष्ट फार पूर्वी, त्याच्यापूर्वी काही महिने सुरू झाली. ती म्हणजे ऑगस्ट महिन्यात एक दिवस त्यांनी मला सांगितलेलं, तुम्हारा लाईफ एंड हो गया है. कधी सांगितलं सांगतो. मी नेहमी ध्यान करतो आणि ध्यान ही अशी आपल्याला मिळालेली भगवंताची एवढी मोठी देणगी आहे की ध्यानामध्ये आपण कितीतरी गोष्टी मिळवू शकतो. मिळवणं म्हणजे ऐक नव्हे, अद्भुताहून अद्भुत अशा गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. भगवंताचं दर्शन होतं, कितीतरी गोष्टी साध्य होतात. आपल्या जीवनाचा उद्धार करण्याचं एक साधन म्हणजे ध्यान आहे. त्या ध्यानात त्यांनी मला ऑगस्ट महिन्यात सांगितलेलं, तुम्हारा लाईफ एंड होने को आया. कितीही मोठ्या गोष्टी कोणीही केल्या तरी ज्यावेळी माणसाला समजतं की आपलं आयुष्य संपत आलंय त्यावेळी त्याला धक्का बसतो. तसाच मला बसला. पण मी पुढच्या मिनिटाला मला सावरलं आणि त्या ध्यानातच मी त्यांना म्हटलं, ठीक आहे, इथेही मी तुमच्या बरोबर आहे, तिथेही मी तुमच्या बरोबर असेल. त्यावेळी स्मित करत ते म्हणाले, इफ आय वॉन्ट आय कॅन इन्क्रीज युअर लाईफ. हा भाग इथेच संपला. सप्टेंबर महिन्यात माझा जन्मदिवस असतो. त्या दिवशी मी घरच्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणी ते ऐकायला तयार नव्हतं. पुढच्या निर्वानिधीच्या गोष्टी कोणी 58-59व्या वर्षी करत असेल तर इतर मंडळींना ऐकणं कठीण जातं. त्यामुळे तो भाग तिथेच राहिला. एक दिवस त्यांनी मला सांगितलं की घरात पैसे आणून ठेव. मी घरात एक मोठी रक्कम आणून ठेवली जी कधीही ठेवत नाही.
घरच्या सर्व मंडळींना बोलवलं आणि सांगितलं इथे इथे मी या खणामध्ये एवढे एवढे पैसे ठेवलेत. प्रत्येकाला वाटलं का एवढी कॅश आणून ठेवली. हे कशासाठी त्यांनी सांगितलेलं, हॉस्पिटलायझेशन होणार, त्यावेळी अचानक पैसे लागले तर हे. पण त्या क्षणी ही सगळी मंडळी हे विसरून गेले होते हॉस्पिटलमध्ये असताना. त्यानंतर आम्ही डिसेंबर शेवटी म्हणजे 2014 डिसेंबरमध्ये दिल्लीला गेलो. काही घरगुती समारंभ होता. तिथे खूप थंडी होती. 2 डिग्री ते 0 डिग्री होतं. आणि तिथे असताना मला कफ झाला, माझा आवाज बसायला लागला, ज्याला गुंगी आल्यासारखं म्हणतात, ड्राउझीनेस तो यायला लागला आणि पायावर सूज यायला लागली. या सगळ्याकडे मी दुर्लक्ष केलं. मी घरी आलो, माझ्या ऑफिसला जायला लागलो. फोनवर बोलताना 1 मिनिटांनी समोरच्याला मी काय बोलतो ऐकायला येईना इतका माझा आवाज बसायला लागला. माझ्या जावयांनी माझ्यासमोर एक अँटीबायोटिकची पट्टी ठेवली आणि सांगितलं यातली दररोज 1 गोळी घ्या. मी एकच घेतली, तेही विसरून गेलो. कसा विसरलो मला माहित नाही. आणि ह्या सगळ्याला जायला लागलं. ह्यापूर्वी एक दिवस आम्ही दिल्लीहून आल्यानंतर दिल्लीला असताना माझ्या चुलत भावाचं निधन झालं आकस्मिक. आम्ही इथे आलो, त्याला 5 दिवस झाले होते. मी पहाटेच्या वेळी झोपेत असताना माझ्या बायकोला म्हटलं, दादा वरती गेला आणि माझ्यासाठी दरवाजा उघडला, मला हे माहित नाही. तिने मला असं हाताला धरून उठवलं आणि म्हणाली काय बोलताय तुम्ही. म्हटलं काय बोलतोय. म्हणाले काय नाही, झोपा. आणि ज्या दिवशी 10 जानेवारीला ही घटना घडली त्या दिवशी परत झोपेत त्याच वेळी पहाटेला मी तिला म्हटलं होतं आज मी देवाच्या घरी जाणार. हे कुठून ज्ञान आलं मला माहित नाही. त्याही वेळी ती घाबरली. संध्याकाळी असं झाल्यावर तिच्यावर काय प्रसंग गुदरला असेल, कारण मी तोंडातून अजून बोललो होतो मला जे माहित नाही. पण भगवंताची इच्छा नव्हती. भगवान श्री सत्यसाई बाबांची इच्छा मी या पृथ्वीवर राहावं, अधिक वर्ष राहावं, त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने चालावं, आणखीन मानव सेवा माधव सेवा ही माझ्या हातातून घडावी, म्हणूनच त्यांनी मला केवळ इथे आणलं. कसा प्रवास केला हे मी तुम्हाला सांगितलं. खरोखर अकल्पित आहे. आणि एवढंच नव्हे तर मी ज्यावेळी त्या सेप्टिक शॉक मधून बाहेर यायला लागलो त्यावेळी मला काहीतरी सांगायचं होतं. काय सांगायचं होतं मला माहित नव्हतं. म्हणून माझ्या जावयांनी जे तिथे इंटेन्सिव्हिस्ट होते त्यांनी हॉस्पिटलचंच पॅड आणि एक पेन माझ्या हातात दिलं आणि मी 5 पानं लिहिली आहेत जी लिहिलेली मलाही माहित नाही. त्याच्यावर भगवंतांनी मला कसं माझं आयुष्य वाढवलं, मला काय दाखवलं, माझं काय होतं हे सगळं मी त्याच्यावर लिहिलेलं आहे. जे लिहिलेलं मला अजिबात आठवत नाही. मला इथे सगळ्या नळ्या जोडलेल्या होत्या सगळीकडे, तरी मी ते कसं लिहिलं हे मला माहित नाहीये. जे कागद मी पूर्ण बरा झाल्यावर मला 2 महिन्यांनी माझ्या मुलींनी आणि जावयांनी दाखवले, हे बघा हे तुम्ही लिहिलंय त्यावेळी. हे कोण करून घेतं. हे सगळं अद्भुत आहे, अकल्पित आहे, पण पूर्णपणे सत्य आहे. आणि हे सत्य सर्वांना कळावं म्हणून मी आज इथे सांगतोय. माझ्याकडे काही नाही आहे, मी सामान्य माणूस आहे. पण भगवंताची इच्छा असल्यावर आणि आपण जर सत्कर्म करत असू तर ते सत्कर्म अधिक काळ करून घेण्यासाठीच भगवंतानी मला इथे ठेवलंय. एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. आणि भगवंताची इच्छा म्हणजे काय, त्याची कृपा म्हणजे काय, ह्याची थोडीशी चोणूक आपल्याला कळावी म्हणून हे सगळ्याच आपल्या समोर सांगितलंय. साईराम. 15 मिनिटं झालं.